सांगली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे गुरव इथे एका सदनिकेत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाने पर्दाफाश केलाय। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे, तसेच युगांडा येथील पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे। ही कारवाई शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास कोहिनूर प्लाझा येथील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये करण्यात आली। निखिल किरण मोरे वय वर्ष 25, सध्या राहणार मोरया पार्क पिंपळे गुरव, मूळ राहणार मुक्काम पोस्ट भोई गल्ली शेंदुर्णी तालुका जामनेर जिल्हा जळगाव याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम 370(2) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 345 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे। याबाबत महिला पोलीस हवालदार सुधा अशोक टोके यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवरामनगर सांगवी परिसरातील कोहिनूर प्लाझामधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाला मिळाली होती। या माहितीची पोलिसांनी खात्री करून सदर ठिकाणी छापा टाकला असता युगांडा येथील तरुणी वेश्या व्यवसाय करताना दिसून आली। पोलिसांनी या तरुणीची सुटका करून निखिल मोरे याला अटक केली आहे। आरोपीने पैशाचं आमिष दाखवून या तरुणीला आणलं होतं। यानंतर या तरुणीला जास्त पैशाचा आमिष दाखवून तिच्याकडून आरोपी या ठिकाणी वेश्या व्यवसाय करून घेत होता। यातून मिळणाऱ्या पैशातून स्वतःची उपजीविका भागवत असल्याचं तपासात निष्पन्न झालं। पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे करत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण व पोलीस पथकाने केली आहे। पिंपरी चिंचवड प्रतिनिधी अनुपमा लाड, क्राईम मुक्त महाराष्ट्र।